नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी ममता जोशी. तर आज आपण स्वामींसाठी बनवले आहे सुंदर अशी धोती, उपरणं आणि पगडी वेगवेगळ्या प्रकारची. तर ही एका ताईची ऑर्डर आहे, तर चला पाहूया. तर ही पहा, पिवळ्या रंगाची सुंदर अशी धोती आणि याला आपण असं छानपैकी अस्तर वगैरे लावलेलं आहे. त्याचबरोबर ह्याचं उपरणं म्हणजे ताईंना जसं पाहिजे नव्हतं त्याच प्रकारे आणि आपण इथून स्टिच केलेलं आहे. म्हणजे आपण जेव्हा स्वामींना असं साईडला घालतो ना, तर ते कपडा सरकत राहतो, त्याच्यामुळे ते व्यवस्थित बसावं म्हणून आपण तिकडे एक थोडंसं असं स्टिच केलेलं आहे. त्याचबरोबर पहा, हा सुंदर असा फेटा त्याच धोतीवरचाच आहे आणि हा एक आहे जो म्हणजे डार्क पिंक कलरमध्ये आणि ह्या कापडाला बनारसी कापड असे म्हणतात. तर आपण ह्या कापडामध्ये सगळ्यांमध्ये अस्तर लावतोच आणि जो कलर असेल त्याच कलरचंच आपण म्हणजे अस्तर वापरतो त्या वस्त्रांवरती. तर हा एक अजून एक सेट आहे पूर्ण आणि कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या रीतीने करू शकता. म्हणजे आता समजा ही राणी कलरची धोती आहे, तर तुम्ही याच्यावरती अजून कोणत्याही कलरचं म्हणजे उपरणं त्याच्यावरती तुम्ही स्वामींना परिधान करू शकता. तर पाहू शकता की ही एक ग्रीन कलरची धोती आहे. तर याला आपण ग्रीन कलरचंच अस्तर लावलेलं आहे. परत तसंच सेम उपरणं. म्हणजे हा पूर्ण सेट याच्यासाठी आहे की म्हणजे कलर कॉम्बिनेशन वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला म्हणजे प्रत्येक वेळी वेगवेगळं तुम्ही स्वामींना वेअर करू शकता. म्हणून हा पूर्ण असा सेट म्हणजे पूर्ण एकच कलरमध्ये केलेला आहे. तर पहा इथे अशा प्रकारे आपण म्हणजे धोती उपरणं स्वामींना घालू शकतो. तर ही राणी कलरची म्हणजे धोती आहे, तर त्याच्यावरती ग्रीन कलरचं उपरणं. जर ग्रीन कलरची धोती आहे, तर राणी कलरचं उपरणं. तर अशा प्रकारे कलर कॉम्बिनेशन मी इथे तुम्हाला दाखवत आहे. म्हणजे असं तर तुम्हाला आयडिया येऊनच जाईल जेव्हा तुम्हाला म्हणजे असं स्वामींचे वेगवेगळे प्रकारचे तुम्ही जेव्हा धोती घेता किंवा उपरणं घेता, तर आपल्याला आपोआपच आयडिया येते की आपण कोणते कलरचे त्यांना असं सेट बनवून घालू शकतो. तरी पहा, ही एक आहे वेल्वेटमध्ये पर्पल कलर आणि त्याच्याबरोबर हा आहे बेबी पिंक कलरचं उपरणं. तर स्वामींना खूपच सुंदर दिसतं. म्हणजे जेव्हा हे वस्त्र स्वामी घालतात ना, तेव्हा खूपच छान दिसतात. असं तर स्वामी सगळ्याच वस्त्रांमध्ये सुंदरच दिसतात. तर पहा, ह्याच्यावरती मी बनवलेली आहे पेशवाई पगडी, जी पर्पल कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये आहे. तर असं हे कॉम्बिनेशन केलेलं आहे की जेणेकरून म्हणजे त्यांना फक्त उपरणं आणि फक्त पगडी घालायची असेल तरी ते घालू शकता. त्याच्यानंतर आत्ता जो सगळ्यात चांगला जास्त चालत आहे म्हणजे ट्रेंडिंगमध्ये आहे तो म्हणजे हा पिछवाई कापड, जो प्रत्येकाला खूपच आवडतो आणि इतका छान कापड आहे हा. कॉटन आहे आणि म्हणजे स्वामींना म्हणजे घातल्याच्यानंतर स्वामी खूपच गोड दिसतात. तर तुम्ही मेघाताईंच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. तर पहा, ही एक कंथा टोपी त्याच्यावरती रेडी केलेली आहे. तर कमळ असं वरती यावं तशा प्रकारेच ॲडजस्ट केलेलं आहे. पण म्हणजे कसं डिपेंड करतं की साईज कोणती आहे. तर साईजवरतीच म्हणजे डिझाईन जातं. कारण की आता हे जे कमळ आहे ते मोठं आहे आणि ही जी स्वामींची मूर्ती त्यांची होती ती 7 इंच मूर्तीचे वस्त्र होते ते. तर हे पाहू शकता, ही आहे 3 इंचाची स्वामींची मूर्ती. तर 3 इंच असेल तरच होणार. कारण की बरेच लोकं 2.5 इंचाच्या मूर्तीसाठी धोती मागतात. मग नंतरला फोटो पाठवतात की ताई मोठे झाले. तर हे चुकीचं आहे की तुम्ही सांगता 3 इंच आहे आणि मग नंतरला तुमची स्वामींची मूर्ती असते 2.5 इंचाची. मग त्याला हे वस्त्र नाही होणार. जर 3 इंच असेल तर एकदम परफेक्टच बसेल. काहीच प्रॉब्लेम नाही. कारण की 3 इंचाची मूर्ती माझ्याकडे आहे म्हणून मी त्या साईजमध्येच बनवते. पण जर लहान असेल तर म्हणजे प्लीज तुम्ही म्हणजे धोतीसाठी फोर्स करू नका. कारण की उगाच तुम्ही घेणार आणि मग ते मोठे होणार, तर ते नाही चांगलं वाटत. म्हणून पहिलाच सांगा की 2.5 इंचाची मूर्ती आहे. तर 2.5 इंचाच्या मूर्तीसाठी धोती नाही होत. तर ही पहा, ही 3 इंचाच्या मूर्तीचे वस्त्र आणि धोती आहेत, जे म्हणजे अशा प्रकारे आहे. तर हे पहा, मी तुम्हाला काल सांगितलं होतं, काल एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्याच्यामध्ये म्हणाले होते की जेव्हा ताईंना वस्त्र मिळेल तेव्हा मी फोटो शेअर करीन. त्यांनी मला पाठवलेले. तर तुम्हाला स्वामीचे वस्त्र कसे वाटले नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि ऑर्डर द्यायची असेल तर इथे माझा नंबर दिलेला आहे, तर फक्त व्हॉट्सअप करा. तर चला, नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ.